महत्त्वाच्या चालू घडामोडी. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून डॉक्टर महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या भारतीयाला UK संसदेत ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे? हर्षवर्धन या भारतीयाला UK संसदेत ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चे अध्यक्षस्थान कोणी भूषविले आहे? पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चे अध्यक्षस्थान शिवराज सिंह चौहान यांनी भूषविले आहे. अलीकडे भारतीय तटरक्षक दलाला सामील अक्षय जहाजाची बांधणी कोणत्या शिपयार्डने केली आहे? अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाला सामील अक्षय जहाजाची बांधणी गोवा या शिपयार्डने केली आहे. देशातील पहिले ऑफशोअर सागरी विमानतळ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? देशातील पहिले ऑफशोअर सागरी विमानतळ महाराष्ट्र राज्यात उभारले जाणार आहे. स्वित्झर्लंडमधील ल्युसन येथे आयोजित वर्ल्ड रोईंग कप 3 मधील पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कोणत्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? स्वित्झर्लंडमधील ल्युसन येथे आयोजित वर्ल्ड रोईंग कप 3 मधील पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात लक्ष्य व उज्ज्वल कुमार सिंह या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. सीमा रस्ते संघटनेचा प्रोजेक्ट ब्रायक हा प्रामुख्याने कोणत्या राज्यातील रस्ते आणि पूल विकासाशी संबंधित आहे? सीमा रस्ते संघटनेचा प्रोजेक्ट ब्रायक हा प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश राज्यातील रस्ते आणि पूल विकासाशी संबंधित आहे. 2026 मध्ये अकॅडमी ऑफ अचीवमेंटने सन्मानित करण्यात आलेले पहिले भारतीय संगीतकार कोण ठरले आहेत? 2026 मध्ये अकॅडमी ऑफ अचीवमेंटने सन्मानित करण्यात आलेले पहिले भारतीय संगीतकार AR रहमान ठरले आहेत. दोहा डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत भारतातील खेळाडू नीरज चोप्राने 85.79 मीटरच्या थ्रोसह कितवे स्थान पटकावले आहे? दोहा डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत भारतातील खेळाडू नीरज चोप्राने 85.79 मीटरच्या थ्रोसह चौथे स्थान पटकावले आहे. नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाने आपला सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द होरोइझन हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे? नरेंद्र मोदी यांना नुकतेच सेशल्स देशाने आपला सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरोइझन हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे. WTTC येथे 2024-25च्या अहवालानुसार जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे? WTTC येथे 2024-25च्या अहवालानुसार जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये भारताने 8वे स्थान पटकावले आहे.